हॅलो स्टुडंट्स, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत 10th क्लास मॅथमॅटिक्स पार्ट 1 मधलं प्रॅक्टिस सेट 1.1 फर्स्ट चॅप्टर। याच्या अगोदर आपण 5 क्वेश्चन बघितलेले आहे। आता 6 नंबरचं क्वेश्चन चालू आहे। तर पहा, हे 6 नंबरचं सायमल्टेनियस इक्वेशन कसं सॉल्व करायचं। याच्यामध्ये पहिली स्टेप आहे आपली, ह्या दोन इक्वेशनला नाव द्यायचं, नेमिंग द्यायचं। म्हणजेच कसं 1/3x प्लस वाय इज इक्वल टू 10 डिवायडेड बाय 3, याला इक्वेशन नंबर आपण फर्स्ट म्हणलो। त्याच्यानंतर काय आहे 2x प्लस 1/4 इज इक्वल टू हे वाय आहे इज इक्वल टू 11/4 इज इक्वल, ह्याला काय द्यायचं इक्वेशन नंबर सेकंड। आपण काय केलो, पहिली स्टेप आपली ह्या दोन इक्वेशनला नेमिंग द्यायची होती, याच्या अगोदर सुद्धा शिकलो। तर आता इथं जर बघितलं तर हे इक्वेशन आहे ना थोडे वेगळे आहेत त्याच्या याच्या अगोदरच्या 5 इक्वेशनच्या ऐवजी। तर बघा इथं किती आहे, डिनोमिनेटरमध्ये 3 आहे, इथं सुद्धा 3 आहे, इथं 4 आहे डिनोमिनेटरमध्ये, इथं 4 आहे। म्हणजे इथं फ्रॅक्शनमध्ये दिलेलं आहे, आपल्याला डिनोमिनेटर्समध्ये संख्या दिलेली आहे। याच्या अगोदर 5 आपण क्वेश्चन सॉल्व केलो, त्याच्यामध्ये असं डिनोमिनेटरमध्ये काही नव्हतं मित्रांनो। तर आता डिनोमिनेटरमध्ये एखादी संख्या दिली असेल तर तुम्हाला त्याला काय करायचं आहे, कॅन्सल करायचं आहे। मग तुम्हाला ह्या इक्वेशनमध्ये ह्या 3ला कॅन्सल करायचं आहे, ह्या 3ला सुद्धा कॅन्सल करायचं आहे। तर ह्या 3ला कॅन्सल करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ह्या टोटल इक्वेशनला 3नंच मल्टिप्लाय करावं लागेल। कारण खाली डिनोमिनेटरमध्ये 3 असल्यामुळे आपण 3नं मल्टिप्लिकेशन करत आहोत। मल्टिप्लिकेशन केल्यामुळे ते 3 काय होते, कॅन्सल होते। मग मल्टिप्लाय करण्यासाठी तुम्हाला इथं लिहावं लागेल, काय लिहावं लागेल, मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय कितीने, 3ने, म्हणजे असं तुम्हाला रिझन लिहावं लागेल। मग आता इथं मल्टिप्लाय करू आपण। तर पहा इथं इक्वेशन फर्स्ट आहे, मग हे 1/3xला आपण 3ने मल्टिप्लाय करू। पहा इथं लिहितो मी 3 × 1/3x, पहिल्या टर्मला 3ने मल्टिप्लाय केलो, नंतर प्लस नंतर 3 × काय करणार मी, y, म्हणजे ह्या वायला सुद्धा 3ने मल्टिप्लाय केलो। नंतर ह्या टर्मला 3ने मल्टिप्लाय करू आपण, 3 × 10/3, ह्याला सुद्धा आपण 3ने मल्टिप्लिकेशन केलो, म्हणजे इथं मांडणी केलेली आहे। तर आता इथं मल्टिप्लाय ॲक्च्युअलमध्ये करूया आपण, काय होते पहा, इथं 3 आहे, इथं 3 आहे, दोघांमध्ये इंटू असल्यामुळं हे 3 × 3 3 × 3 असं कॅन्सल होऊन जाते मित्रांनो। आणि इथं 1 आहे, इथं x आहे, म्हणजे 1x म्हणजेच काय उरते, फक्त x उरते, म्हणजे x म्हणजेच काय 1x असते। प्लस 3 × y काय होते मित्रांनो, 3y होते, इज इक्वल टू हे 3 ॲज इट इज काय होते, 3 × 3 3 × 3 कॅन्सल होते, इथं उरते किती, फक्त 10 उरते। मग ह्याला द्यायचं इक्वेशन नंबर 3। म्हणजे पहा मित्रांनो, हे 3 काय झालं, आपलं कॅन्सल झालं आणि आपल्याला हे असं साधं एक इक्वेशन आपल्याला भेटलेलं आहे। याच्या अगोदरचे जे इक्वेशन होते त्याच प्रकारचे इक्वेशन भेटलेलं आहे। तर आता जसं ह्याला केलं आपण, त्यालासुद्धा ह्याला 2 नंबरला सुद्धा असंच कॅन्सल करायचं आहे। इथं डिनोमिनेटरमध्ये 4 असल्यामुळे आपण काय करूया, इक्वेशन सेकंडला 4नं मल्टिप्लिकेशन करूया। तर इथं लिहावं लागेल तुम्हाला, काय लिहावं लागेल, मल्टिप्लाय इक्वेशन सेकंड बाय कितीने, 4ने, म्हणून आपण काय केलो, 4ने मल्टिप्लाय करत आहोत, कारण डिनोमिनेटरमध्ये 4 असल्यामुळे। मग पहिल्या टर्मला करूया आपण, 4 × 2x, पहिली टर्मला मल्टिप्लाय केलो, नंतर प्लस आहे, नंतर 4 × 1/4y आहे, मग ह्या दुसऱ्या टर्मला सुद्धा केलो आपण, इक्वल टू 4 × 11/4, ह्याला सुद्धा केलो। मग आता ॲक्च्युअलमध्ये मल्टिप्लिकेशन करूया, 4 × 2 किती होते मित्रांनो, 8x होते, 8 होते, म्हणजे 8x, प्लस 4 × 1 4 4 × 4 कॅन्सल, म्हणजे इथं 1 आहे, इथं y आहे, म्हणजे फक्त y उरते, इज इक्वल टू 4 × 4 4 × 4 कॅन्सल होते, फक्त इथं उरते किती, 11। मग ह्याला द्यायचं इक्वेशन नंबर 3 झाल्यानंतर किती, 4। म्हणजेच पहा, हे जे दोन इक्वेशन होते आपले, इक्वेशन नंबर फर्स्ट आणि इक्वेशन नंबर सेकंड, ह्याला आपण काय केलो, मल्टिप्लिकेशन करून कन्वर्ट केलेलं आहे। पहा इक्वेशन नंबर फर्स्टच काय झालं, आपलं असं साधं सिम्पल झालेलं आहे, आपण 3नं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर। इक्वेशन नंबर 2 काय झालं, असं साधं सिम्पल झालेलं आहे, आपण काय केलो, 4नं मल्टिप्लिकेशन केल्यामुळं। आता ह्या दोघाला तुम्हाला सॉल्व करता येते मित्रांनो, सॉरी मित्रांनो। तर आता पहा, ह्या दोघाला सॉल्व करण्यासाठी तुम्हाला याच्या अगोदरसुद्धा तुम्ही मेथड शिकलेले आहेत। तर याचं कसं करतो आपण, डिनोमिनेटर सारखं करू। तर पहा इथं 8 आहे, इथं x आहे, इथं 8x आहे, म्हणजे डिनोमिनेटर सारखं नाही। इथं 3 आहे, 3y आहे, इथं 1y आहे, डिनोमिनेटर सारखं नाही, कोणतं तर एक डिनोमिनेटर आपल्याला सारखं करावं लागेल। मग आपण काय करूया, इथं 8 असल्यामुळं इथं पण 8 आणण्यासाठी आपण ह्या इक्वेशन नंबर 3ला 8नं मल्टिप्लाय करू, म्हणजे इथं 8x होते, मग 8x काय होते, कॅन्सल होते, हे सर्वांनाच माहीत आहे। असे 5 क्वेश्चन आपण बघितले। तर आपण काय करूया, मल्टिप्लाय करूया इक्वेशन नंबर 3ला, कशानं, 8नं। मग इथं आपल्याला लिहावं लागेल, मल्टिप्लाय इक्वेशन हे थर्ड बाय कशानं करू आपण, 8नं करूया। मग इथं पहा इक्वेशन नंबर थर्ड काय आहे आपलं, पहिलं x असल्यामुळं पहिलं आपण 8 × x करूया, नंतर प्लस 8 × 3y करूया, इज इक्वल टू 8 × 10 करूया। आता ॲक्च्युअलमध्ये मल्टिप्लिकेशन 8 × x काय होते, 8x होते,
प्लस 8 3 किती होते, 8 3 जा 24y होते इज इक्वल टू 8 10 जा किती होते 80 होते. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 5. इथं 4 झाल्यानंतर इथं इक्वेशन नंबर 5. मग आता पहा मित्रांनो, हे इक्वेशन नंबर आपलं 5 आहे. त्याच्यानंतर हे इक्वेशन नंबर 4 आहे. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर इथं पण 8x आहे, इथं पण 8x आहे. म्हणजे हे 8x कसं आहे, सारखं आहे. डिनोमिनेटर सारखं असलं तर आपण त्याच्या दोघांचं समोरचं सिम्बॉल बघतो. इथं प्लस 8x आहे, इथं सुद्धा प्लस 8x आहे. जेव्हा प्लस प्लस असते तेव्हा तुम्हाला सबट्रॅक्शन करायला सांगितलं. मग छोट्या इक्वेशनला सबट्रॅक्ट करतो मोठ्या इक्वेशनमधून. मोठं इक्वेशन हा आहे 80 असल्यामुळं, छोटं हा आहे. मग इक्वेशन नंबर 4ला सबट्रॅक्ट करूया. मग इथं तुम्हाला परत लिहावं लागेल सबट्रॅक्ट इक्वेशन 4 फ्रॉम कशामधून, फ्रॉम 5मधून. मग पहिलं मोठं इक्वेशन लिहूया आपण. इथं काय आहे, 8x प्लस 24y इज इक्वल टू किती आहे, 80 आहे. मग छोटं इक्वेशन लिहू आपण, 8x प्लस y इज इक्वल टू किती आहे आपल्याकडे, 11 आहे. मग याला सबट्रॅक्शन करू. सबट्रॅक्शन करते वेळेस काय होते, खालचे सिम्बॉल चेंज होतात मित्रांनो. तर पहा इथं प्लस 8x आहे तर काय होते, मायनस 8x होते. इथं प्लस असल्यामुळे इथं काय होते, मायनस होते. इथं काय प्लस असल्यामुळे काय होते, इथं मायनस होते. मग प्लस 8x मायनस 8x काय होते, कॅन्सल होते. इथं प्लस 24y मायनस 1y, 24y मधून 1y जर गेलं तर किती होते, 23y होते मित्रांनो इज इक्वल टू. इथं मायनस आहे, इथं प्लस आहे, सबट्रॅक्शन होते. 0मधून 1 जात नाही म्हणून आपण इथं कॅरी घेतो. म्हणजे इथं 8 आहे तर इथं 7 होते आणि इथं 10 होतात. 10मधून 1 गेलं किती उरतात, 9 उरते. म्हणजे 7मधून 6 गेले किती उरतात मित्रांनो, 7मधून 1 गेलं तर किती उरते, 6 उरते मित्रांनो. मग आता ह्याला आपण काय करूया, डिवाईड करूया. तर इथं काय होतं मित्रांनो, हे 23 आहे, y आहे, हे 69 आहे. म्हणजे हे 23 तिकडे जाऊन डिवाईडमध्ये जाते. म्हणजे y इक्वल टू 69 डिवायडेड बाय 23 होते मित्रांनो. म्हणजेच वायनं जर आपण डिवाईड केलो, 23नं जर डिवाईड केलो, 23 1 जा 23 3 जा 69 होती. म्हणजे वायची व्हॅल्यू किती भेटते आपला, 3 भेटली. वायची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला, 3 भेटली. मग आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायचं आहे. एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, हे वायची व्हॅल्यू पुट करावं लागेल. मग इथे लिहितो पहा मित्रांनो, y इज इक्वल, हे पुट लिहावं लागेल पहिलं. पुट y इज इक्वल टू 3 इज इन इक्वेशन, कशामध्ये बी ठेवू शकता तुम्ही, फक्त ह्या फ्रॅक्शनमध्ये ठेवू नका, म्हणजे तुम्हाला आवड जाते. सोप्यामध्ये ठेवू शकता. हे इक्वेशन 3मध्ये ठेवूया, इक्वेशन 3 इन इक्वेशन 3. मग इक्वेशन 3 लिहू आपण, x प्लस 3y इज इक्वल टू 10. मग वायची व्हॅल्यू 3 आहे, 3 ठेवून टाकू आपण. x प्लस 3 इंटू 3 इज इक्वल टू 10, कारण 3 आहे वायची व्हॅल्यू, म्हणून 3 ठेवलो आपण इथं. म्हणजे x प्लस 3 जागा होते 9 होते इज इक्वल टू 10. म्हणजे x इक्वल टू 10 इथंच असते. हे प्लसचं 9 तिकडे जागा होते -9 होते. म्हणजे x इक्वल टू काय होतं, 10मधून 9 गेले 1 होते. मग अशा प्रकारे तुम्हाला x आणि yची व्हॅल्यू भेटते. मग शेवटी तुम्हाला इथं सोल्युशन म्हणून लिहावं लागेल. काय लिहू त्या सोल्युशन म्हणून तुम्ही, x, y. मग एक्सची व्हॅल्यू 1 भेटली आणि वायची व्हॅल्यू तुम्हाला किती भेटली, 3 भेटली. मग इथं कॉमा देऊन 3, हे तुम्हाला शेवटी सोल्युशन लिहावं लागेल मित्रांनो. जर तुम्हाला कोणाला स्क्रीनशॉट काढायचा असेल तर तुम्ही इथं स्क्रीनशॉट तुम्ही अशा प्रकारे काढून घेऊ शकता मित्रांनो. व्हिडिओला स्टॉप करू शकता तुम्ही, हळू अजून एकदा परतसुद्धा पाहू शकता. आपण याच्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे याच्यानंतरचा. तर आता पहा, हा जो क्वेश्चन आहे हा खूप IMP क्वेश्चन आहे. ह्या प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला येतात मित्रांनो. IMP क्वेश्चन आहे हा, व्हेरी IMP क्वेश्चन. 2 दिलेले आहेत तुम्हाला, म्हणून हे क्वेश्चन व्यवस्थित लक्ष द्या तुम्ही. तर आता याच्यामध्ये पहा, हे 2 इक्वेशन आहेत. पहिली स्टेप आपली तेच असणार आहे की यांना नेमिंग द्यायचं. काय नेमिंग आहे, 99x प्लस 101y इज इक्वल टू 499, याला इक्वेशन नंबर फर्स्ट दिलो. त्याच्यानंतर 101x प्लस 99y इज इक्वल टू 501, याला इक्वेशन नंबर सेकंड दिलो. तर ह्या 2 इक्वेशनला जर तुम्ही व्यवस्थित चांगलं बघितलं तर तुम्हाला काय दिसत आहे पहा, ह्या दोघांमध्ये काय दिसत आहे तुम्हाला. इथं पहा, इथं 99y आहे, इथं 99x आहे, इथं 101y आहे, इथं 101x आहे. म्हणजे ह्याचे कोइफिशियंट याला आहेत, याचे कोइफिशियंट याला आहेत. असं कोइफिशियंट एकमेकाचे जर अदलाबदल झाले असतील तर ह्याला करण्याची एक मेथड आहे मित्रांनो. काय मेथड आहे, ह्या 2 इक्वेशनचं पहिलं काय करा तुम्ही, ॲडिशन करा. ह्या 2 इक्वेशनचं काय करा, पहिलं तुम्ही ॲडिशन करा. नंतर ह्या 2 इक्वेशनचं काय करा, सबट्रॅक्शन करा. नंतर ह्या 2 इक्वेशनचं काय करा, ॲडिशन करा. मग तुम्हाला x आणि yची व्हॅल्यू तुम्हाला भेटतात मित्रांनो. पहिलं काय करायचं आहे तुम्हाला, ॲडिशन. नंतर काय करायचं आहे, सबट्रॅक्शन. नंतर काय करायचं आहे, ॲडिशन. ह्या पद्धतीने तुम्हाला ह्याला सॉल्व करायचं आहे आणि ह्याच मेथडनं तुम्हाला सॉल्व करायचं आहे. तर आपण काय करूया, इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंडला काय करू, डायरेक्ट ॲडिशन करूया. मग इथं लिहायचं, ॲड इक्वेशन फर्स्ट अँड
सेकंड. याला कोइफिशियंट वगैरे सारखं करायची गरज नाही, कारण असं जर क्रॉसमध्ये कोइफिशियंट सारखे असतील तर तुम्हाला ह्याच मेथडनं करावं लागेल. तर इथे लिहू आपण 99x प्लस 101y इज इक्वल टू 499. नंतर 101x प्लस 99y इज इक्वल टू काय होते 501. याला आपण ॲडिशन करत आहोत. तर ॲडिशन काय होते मित्रांनो पहा, इकडून बी करू शकता इकडून बी करू शकता, काय होत नाही इक्वेशनमध्ये. हे बघा ह्यांच्या दोघांचं ॲडिशन काय होते, ह्यांच्या दोघांचं बघा हे किती झाले, हे 10चे 0 कॅरी 1, हे 10चे 0 कॅरी 1, नंतर परत किती होते इथं 10 होते, म्हणजे 1000 येते यांच्या दोघांचं. म्हणजे हे जर पहा तुम्ही ह्याच्यातलं 1 याच्यात टाकलं तर 500, हे 500 हे 500 काय होते 1000 झालं. मग यांच्या दोघांचं पहा मित्रांनो 101 म्हणजे 101y 99y म्हणजेच किती y होतात 200y होतात, 200y होतात. परत हे सुद्धा नंबर काय होते 200x होते. एवढं तुम्हाला ॲडिशन भेटते. तर आता इथं काय करू शकता तुम्ही, इथं 200 आहे इथं 200 आहे, ह्याला कॉमन काढायचं. कॉमन काढायचं म्हणजे काय, इथं दोन वेळेस सारखं 200 आहे ना, तर याला एकच बार लिहायचं इथं 200 आणि उरलेले काय करायचं ब्रॅकेटमध्ये लिहायचं x प्लस वाय इज इक्वल टू किती, इथं 1000ला 1000 असं. कॉमन काढणं म्हणजे काय, जे सारखं आहे त्याला एकच वेळेस लिहिणं. हे 200 सारखं असल्यामुळं मी याला एकच वेळेस लिहिलो आणि उरलेलं ब्रॅकेटमध्ये लिहिणं म्हणजेच कॉमन काढणं. म्हणजे पहा 200 इथं एकच वेळेस लिहिलो, एक्स प्लस वायला वाय इज इक्वल टू 100, 1000ला 1000. मग आता इथं पहा इथं ब्रॅकेट असल्यामुळं ही 200 इथं इंटूमध्ये आहे, इकडे गेलं तर काय होतं डिवाईडमध्ये जाते आणि हे ब्रॅकेट निघून जाते. म्हणजेच एक्स प्लस वाय इज इक्वल टू 1000 डिवायडेड बाय काय होते 200 होते मित्रांनो. मग आता इथं पहा काय होते, हे एक्सला एक्स प्लस वायला वाय इज इक्वल टू हे 2 0 हे 2 0 कट होतात. आता 2 कॅन्सल होते, 2 1 जा 2, 2 5 जा 10 म्हणजे इथं किती येते 5 येते. याला इक्वेशन नंबर द्यायचं आहे तुम्हाला 3. याला इक्वेशन काय द्यायचं आहे 3. पहा हे इक्वेशन 3 भेटले तुम्हाला एकदम साधं सिम्पल. असंच काय करायचं तुम्हाला ह्या दोन इक्वेशनला सबट्रॅक्शन करायचं आहे. तर नंतर तुम्हाला एक असं साधंच इक्वेशन सापडतं मित्रांनो आणि ह्याला तुम्हाला ह्याच पद्धतीनं करायचं आहे. तर आपण सबट्रॅक्ट करूया. मग आपण काय करूया, सबट्रॅक्ट इक्वेशन 1 अँड सेकंड दोघाला सबट्रॅक्ट करू. मोठं इक्वेशन कोणतं आहे, हा आहे. म्हणजे ह्याला पहिलं लिहूया आपण मोठ्या इक्वेशनला. काय आहे 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. नंतर काय आहे 99x नंतर प्लस 101y इज इक्वल टू किती आहे 499. ह्याला आपण सबट्रॅक्शन करूया. सबट्रॅक्शन करतो वेळेस खालचं नंबर काय होते चेंज होते, सिम्बॉल चेंज होते. इथं मायनस प्लस असल्यामुळे काय होते मायनस होते, प्लस असल्यामुळे काय होते मायनस होते, प्लस असल्यामुळे काय होते मायनस होते. मग आता इथं पहा मित्रांनो सबट्रॅक्शन काय होते 101 मधून 99 जर गेले तर 2x होते. किती उरते 2x. हे बघा इथं मायनस आहे इथं प्लस आहे आणि इथं मायनस आहे इथं मोठे नंबर आहे म्हणून इथं आन्सरला मायनस येते, मोठ्या नंबरचं सिम्बॉल देतो. परत 101 मधून 99 गेले तर 2y उरते इज इक्वल टू. मग इथं जर बघितलं तर इथं पण काय होते, हे 501 मधून 499 जर गेले तर फक्त 2 उरते आणि मोठे नंबर हे असल्यामुळे याच्या समोरचं प्लस येते. इथं मायनस कसं घेतलं, इथं 101 मोठं नंबर असल्यामुळं ह्याचं मायनस सिम्बॉल आपण इथं घेतलो. इथं मोठं नंबर कोणता आहे हे आहे, ह्याच्यासमोर प्लस आहे म्हणून इथं आपण प्लस घेतला. आणि सेम ॲज इट इज इथंसुद्धा हे दोन सारखं आहे, यालासुद्धा आपण कॉमन काढूया आणि उरलेले ब्रॅकेटमधलं इथं एक्स उरते, हे मायनस उरते, हे वाय उरते इज इक्वल टू 2. मग हे ब्रॅकेटच्याच बाजूला इंटू आहे, इकडे गेलं डिवाईडमध्ये जाते म्हणजेच एक्स मायनस वाय इज इक्वल टू 2 डिवायडेड बाय 2. मग ह्याला जर सॉल्व केलं तुम्ही काय भेटतं तुम्हाला एक्स मायनस वाय इज इक्वल टू 2 1 जा 2, 2 1 जा 2 म्हणजे 1. हे झालं इक्वेशन नंबर आपलं. हे 3 झालं तर हे झालं इक्वेशन नंबर 4. म्हणजे पहा इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4 आपण इथं काढलेलं आहे. कसं एक वेळेस ॲडिशन केलो, एक वेळेस ह्या दोघांचं ॲडिशन केलो तर इक्वेशन नंबर 3 सापडलं आपला भेटलं. त्याच्यानंतर दोघांचं सबट्रॅक्शन केलं तर इक्वेशन नंबर आपला 4 सापडलं. मग एकदा ॲडिशन झालं एकदा सबट्रॅक्शन झालं तर नंतर काय करायचं मग तुम्हाला ॲडिशनच करायचं आहे तुम्हाला. तर पहा कोणाकोणाचं हे जे छोटे इक्वेशन बनलेले आहेत आपले सबट्रॅक्शन आणि ॲडिशन केलेले, ह्या दोन इक्वेशनचं काय करायचं ॲडिशन. मग ॲड इक्वेशन 3 अँड 4 इथं लिहूया आपण. इथं लिहूया ॲड इक्वेशन 3 अँड 4. मग इथे लिहितो पहा मित्रांनो ॲडिशन करतो वेळेस कोणतं लिहिलं तर चालतं. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 नंतर काय एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1. आपण याला ॲडिशन करूया. हे काय होते 6x होते, हे प्लस मायनस काय होते कॅन्सल होते. नंतर हे काय होते 2x होते, 1x प्लस 1x 2x म्हणजे x इक्वल टू काय होते 6 डिवायडेड बाय 2 म्हणजे x इक्वल टू काय होते 2 1 जा 2, 2 3 जा 6 म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती भेटली 3 भेटली. मग आपण काय करूया
हे पुट करूया. x इज इक्वल टू 3 इज इन इक्वेशन कशामध्ये करूया, ह्या छोट्या इक्वेशनमध्येच करायचं. इक्वेशन 3मध्ये करूया. इक्वेशन 3मध्ये आपण काय केलं, पुट केलं मित्रांनो 3मध्ये. मग इक्वेशन 3 किती आहे, x प्लस वाय इज इक्वल टू 5. मग इथं काय करू, एक्सची व्हॅल्यू 3 ठेवू प्लस वाय इज इक्वल टू 5. म्हणजे वाय इक्वल टू 5 मायनस 3 म्हणजेच वायची व्हॅल्यू किती भेटते, 2 भेटली मित्रांनो. म्हणजे शेवटी तुम्ही काय लिहिणार, सोल्युशन म्हणून लिहिणार आहे. तुम्ही शेवटी काय लिहिणार, सोल्युशन एक्स कॉमा वाय. एक्सची व्हॅल्यू किती आहे, 3 आहे, वायची व्हॅल्यू 2 आहे. मग हे तुम्हाला शेवटी सोल्युशन म्हणून लिहावं लागेल. याचंसुद्धा हाफ मार्क तुम्हाला भेटते मित्रांनो. जर हे लिहिलं नसेल तर हाफ मार्क कटून जाते. अशा प्रकारे हे क्वेश्चन आहे. तुम्हाला जर स्क्रीनशॉट काढून घेऊ वाटली तर तुम्ही ह्याचीसुद्धा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता मित्रांनो. आता ह्याच्यानंतरचा ह्याच प्रकारचा क्वेश्चन आपण पाहूया लगेच, म्हणजे हे प्रॅक्टिस सिटीत आपलं संपून जाते. तर पहा, जर तुम्हाला जर येत असेल, तुम्हाला जर समजले असेल मेथड, तर तुम्ही इथंच व्हिडिओ स्टॉप करून हे क्वेश्चनसुद्धा इथं तुम्ही सॉल्व करू शकता. तर कसं करायचं, सेम ॲज इट इज आता केल्यासारखंच. हे आणि ते क्वेश्चन सारखंच आहे, फक्त नंबर चेंज आहे. तर आता नंबर कसं त्याला कसं करायचं पहा, इथं मी तुम्हाला करून दाखवतो. तुम्हीसुद्धा माझ्यासोबत करू शकता. व्हिडिओ स्टॉप करू तुम्हीसुद्धा करू शकता. आन्सर मॅच होतात की नाही ते पाहू शकता. मग पहिलं आपण याला नेमिंग देऊ. 49x मायनस 57y इज इक्वल टू 172. याला इक्वेशन नंबर फर्स्ट. नंतर 57x मायनस 49y इज इक्वल टू 252. याला इक्वेशन नंबर सेकंड. काहीच करायचं नाही, पहिलं ॲडिशन करायचं, नंतर सबट्रॅक्शन करायचं, नंतर काय करायचं, ॲडिशन करायचं. हे 3 स्टेप आहेत तुम्हाला. मग ॲड करू आपण. ॲड इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. मग ॲड करूया आपण. 49x मायनस 57y इज इक्वल टू 172. 57x मायनस 49y इज इक्वल टू काय होते, 252. याला आपण ॲडिशन करूया. मग ह्यांच्या दोघांचं ॲडिशन किती होते पहा मित्रांनो. ह्यांच्या दोघांचं 2 आणि 2 हे 4 होते, आणि 7 आणि 4 12 किती होते, 12चे 2 कॅरी 1 हे किती होते, 4 होते मित्रांनो. हे सुद्धा 4. नंतर हे बघा, हे 57 आणि 49 यांच्या दोघांचं ॲडिशन करायचं आहे आपल्याला. हे किती होते, 7 आणि 9 किती होते, 7 आणि 9 होते आपलं 16. 16चे 6 नंतर कॅरी 1 होते. त्याच्यानंतर इथं 1 केलो तर इथं 10 होते, 106 होते. हे ॲडिशन केलं तर मायनस मायनस मायनसच होते मित्रांनो. मायनसच येते सिम्बॉल ॲडिशनमध्ये. यांच्या दोघांचं सुद्धा सेम ॲज इट इज हेच सिम्बॉल येते, 106 एक्स येते मित्रांनो. हे तुमचं ॲडिशन झालं. मग सेम ॲज इट इज काय करायचं, हे सारखं आहे बघा, 106 सारखं आहे. याला कॉमन काढायचं. म्हणजे 106 एकवेळेस लिहायचं, उरलेले ब्रॅकेटमध्ये एक्स मायनसला मायनस, नंतर इथं वायला वाय. आता उरते काय, हे ब्रॅकेटमध्ये लिहिलं इथलं 424 एवढं उरलं. आपण इथं कॉमन काढलो, ह्याच्या अगोदर जसं केलं तसंच. हे बघा, इथे ब्रॅकेट आहे, इथं 106 आहे, हे इंटूमध्ये तिकडे जाऊन इथं डिवाइडमध्ये जाते. म्हणजे एक्स मायनस वाय इज इक्वल टू 424 डिवायडेड बाय काय होते, 106 होते. नंतर काय करू आपण, एक्स मायनस वाय इज इक्वल टू, याच्यानं डिवाईड जाते म्हणजे जातेच मित्रांनो. जात नसेल तर हे क्वेश्चन रॉंग होत राहते मित्रांनो, कारण ह्याला डिवाईड गेलंच पाहिजे. म्हणजे 106च्या पाड्यामध्ये हे असणार आहे. मग कितीनं जाईल त्याला आपल्याला टेबल तयार करून घ्यावं लागेल. मग आपण काय करूया, 106ला आपण 4 मल्टिप्लाय करूया. म्हणजे काय होते, 4 6 जा 24चे 4 कॅरी 2 कॅरी किती होते 2, 4 0 0 हे 2ला 2, 4 1 जा 4, म्हणजे 6 इंटू केलं तर काय होते 424 येऊ लागलं. म्हणजे 106 1 जा 106 4 जा काय व्हायला कॅन्सल व्हायला. 106 1 जा 106 4 जा, म्हणजे इथं 4 येते. याला होतं इक्वेशन नंबर 3. म्हणजे ह्याला कितीने डिवाईड व्हालं, ह्याच्यानं डिवाईड व्हालं, आणि कितीचं भाग चाललं आपलं 4चं, म्हणजे 6 नंबरला आहे. म्हणजे हे इक्वेशन नंबरला आपलं काय झालं 3 झालं. मग त्याच्यानंतर सेम ॲज इट इज ह्या दोघांचं सबट्रॅक्शन करून आपल्याला काय करायचं आहे, एक इक्वेशन बनवायचं आहे. याच्या अगोदर जसं केलं आपण तसंच. मग आता सबट्रॅक्ट करूया आपण. इथं लिहूया आपण सबट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. तर आपण मोठं इक्वेशन पहिले लिहूया. मोठं इक्वेशन हा आहे 252चं. आपण इथं लिहूया काय आहे, 57x मायनस 49y इज इक्वल टू 252. नंतर 59x मायनस 57y इज इक्वल टू 172. आणि याचं आपण काय करू, सबट्रॅक्शन करू. सबट्रॅक्शन करते वेळेस खालच्याचे सिम्बॉल काय होतात, चेंज होतात. म्हणजे इथं प्लस असेल तर काय होते, मायनस होते. मायनस असेल तर काय होते, प्लस होते. प्लस असेल तर काय होते, मायनस होते. आता आपण सबट्रॅक्शन करायचं आहे. 2 मधून 2 गेले 0 होते मित्रांनो.
नंतर 5मधून 7 जात नाही, मग इथून एक उसनं घेतला तर किती झालं इथं आपलं, हे झालं आपलं 15मधून 7 गेले 8, म्हणजे इथे किती उरते आपलं 80 उरते. मग यांचं थोडं सबट्रॅक्शन करायचं आहे आपल्याला. मग आपण 9मधून 7 गेले किती उरतात, 9मधून 7 गेले आपलं 2 उरतात, हे 2, 9मधून 7 गेले तर आपल्याला 2 होते. मग आता इथं आपण ह्या प्रकारे सबट्रॅक्शन करू शकतो. इथं डायरेक्टसुद्धा सबट्रॅक्शन करू शकता मित्रांनो. इथं मोठा नंबर खाली आहे 57मधून जर आपण 49 जर केलो तर किती उरते 8 उरते मित्रांनो, 8y. इथं मोठा नंबर प्लस असल्यामुळं इथं आपण प्लस देऊया, मोठ्या नंबरसमोर प्लस असल्यामुळं. हे सुद्धा सारखेच नंबर आहेत, ह्यांचंसुद्धा काय होते सबट्रॅक्शनच होते मित्रांनो. मग 57मधून 49 जर गेले तर किती होते 8x येते, 8xला 8x, आणि इथं मोठा नंबर हे असल्यामुळे याच्यासमोरचं इथं प्लसच येते. इथं मोठा नंबर हे असल्यामुळे याच्यासमोरचं इथं काय आलं प्लसच आलं मित्रांनो. मग आता इथं आपण सबट्रॅक्शन केलं, हे झालं इक्वेशन नंबर आपलं. किती झालं आपलं इक्वेशन झालं नाही, ह्याला आपण काय करूया, ह्या 8ला कॉमन काढूया, म्हणजे थोडं अजून सिम्पल करूया. म्हणजे 8 काय होते कॉमन येते, आणि इथं उरते काय मित्रांनो x + y = काय उरलं 80 उरलं. मग आता आपण ह्या 8चं इकडे जाऊन डिवाईडमध्ये जाते, म्हणजे काय होते x + y = 80/8. म्हणजेच काय होते मित्रांनो 8 1 8, 8 1 8, म्हणजे 8 10 बी करू शकता तुम्ही. x + y = काय होते 10 होते. हे होते इक्वेशन नंबर आपलं 4. इक्वेशन नंबर काय होते 4 होते मित्रांनो. मग अशा प्रकारे आपण प्लस करून कोणतं इक्वेशन तयार केलो, हा इक्वेशन तयार केलो. मायनस करून काय केलो, हा इक्वेशन तयार केलो. मग ह्यांच्या दोघांचं शेवटी काय करायचं तुम्हाला ॲडिशन करायचं आहे. आपलं मेथड ह्याच्यामध्ये हेच आहे, पहिलंच ॲडिशन करा नंतर सबट्रॅक्शन करा. मग 2 साधे इक्वेशन भेटतात त्यांचं काय करा ॲडिशन करा. मग आपण एक ॲडिशन करूया कोणाकोणाचं, इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर हा आता फाईंड केलेला 4. मग आपण इथे लिहूया ॲड इक्वेशन 3 and 4. ॲड इक्वेशन 4. मग इक्वेशन नंबर 3 काय आहे x - y = 4. नंतर 4 काय आहे x + y = किती येते 10. मग याचं ॲडिशन करूया. हे दोघांचं ॲडिशन किती होते 14 होते, प्लस मायनस y कॅन्सल होते, इथं 2x होते, म्हणजे x = 14/2 येते. म्हणजे x = काय होते 2 1 2, 2 7 होते, म्हणजे xची व्हॅल्यू 7 भेटली. मग आपण इथं पुट करूया x = 7 इज इन इक्वेशन, कोणतं इक्वेशन करूया हे साधं इक्वेशनमध्ये, हे 3वालं इक्वेशन साधं आहे याच्यामध्ये ठेवूया इक्वेशन 3. म्हणजे इक्वेशन 3 काय आहे x - y = 4. म्हणजे xची व्हॅल्यू 7 ठेवूया, मायनस वायला मायनस वाय, 4ला 4, म्हणजे -y असंच ठेवूया. हे +7 तिकडे जाऊन होते -7 होते, म्हणजे -yला -y, हे मायनस आहे हे प्लस आहे, यांचे दोघं सबट्रॅक्शन होते. 7मधून 4 गेले 3 उरतात आणि -3 उरते मित्रांनो, कारण मोठा नंबर 7 असल्यामुळे हे मायनस मायनस कॅन्सल होते, म्हणजे yची व्हॅल्यू किती भेटते आपल्याला 3 भेटते. मग अशा प्रकारे तुम्ही xची व्हॅल्यू काढल्या आणि yची व्हॅल्यू काढल्या. मग शेवटी तुम्ही काय लिहिणार सोल्युशन म्हणून लिहिणार, कारण हे सोल्युशन तुम्हाला लिहावंच लागेल. x, y, xची व्हॅल्यू किती 7 भेटली, yची व्हॅल्यू किती भेटली 3 भेटली. अशा प्रकारे तुम्हाला हे x आणि yची व्हॅल्यू काढायची होती. तर तुम्हाला इथं स्क्रीनशॉट काढायचं असेल तर याचंसुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता मित्रांनो. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांनो. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. जर काही कमेंट असतील, तुमचे डाऊट असतील तर कमेंटमध्ये टाकू शकता. तुम्हाला जर कोणतं अवघड टॉपिक वाटत असेल तर ते कमेंटमध्ये टाका तुम्हाला मी ते सुद्धा सॉल्व करून देण्याचा प्रयत्न करेन. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.